नमस्कार, किरण's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। बाहेर एवढा पाऊस पडतोय, सुंदर पाऊस पडतोय, कोणाला पण कांद्याची भजी खाण्याची इच्छा होईल। चला तर मग आपण बनवूया आज कांद्याची भजी। कांद्याच्या भजीसाठी मी 4 कांदे घेतलेले मध्यम आकाराचे असे। हळद आहे, काश्मीरी मिर्च पावडर आहे, धने जिरे पावडर आणि लाल मिरची आणि तांदूळाचं पीठ आहे, चण्याचं पीठ आहे, चवीला मीठ, तेल। आता कांदा आपल्याला हे करायचं, कांदा सुरीने नाही कापायचा आपण, आहे ना हे वेपर्स करतो ना त्याचं हे मशीन आहे, त्याच्यानेच करते मी। त्याच्याने बारीक येतात मस्तपैकी। कांदा हा सुरीने कापला ना त्याचे जाड पीस होतात, मग ते भजी खाताना ना आपल्याला तोंडात जाड लागतं। हे बघा मी हे 4 कांदे मशीनने केले, या वेपर्स चिप्स करतो त्या मशीनने केले। एक सारखे आणि व्यवस्थित मस्त बारीक होतात। हे बघा भजी खाताना तोंडात जाडपणा येत नाही, बारीकपणा येतो। आता आपल्याला याच्यात मीठ टाकायचंय। मीठ तुमच्या चवीनुसार घ्या, तुम्हाला जितकं हवं तेवढं। या मिठाला मीठ टाकल्यावरती कांद्याला आपोआपच पाणी सुटतं। याच्यात तर मी मीठ टाकलंच आहे, याच्यात थोडीशी हळद टाकू। तुम्हाला हवं तेवढं तिखट घ्या चवीनुसार। ही लाल काश्मीरी मिर्च पावडर आहे, धणे जिऱ्याची पावडर आहे आणि हे लाल तिखट आहे आणि हे तांदूळाचं पीठ आहे। तांदूळाचं पिठाने भजी छान कुरकुरीत येते। जास्ती नाही टाकायचं, अगदी थोडंसंच। आणि मग त्याला मिक्स करायचं। हे बघा असं असे बारीक असले ना, हे बघा याची कांद्याची भजी छान लागते। जाड जाड कापले ना पीस तर मग ते तोंडात जाड जाड येतं। आता याला पाणी सुटले, आता मी याच्यात चण्याचं पीठ टाकते। मी लागता लागता टाकते। त्याच्यात बहुतेक पाण्याचा वापर जास्ती करायचा नाही, या कांद्याच्या याच्यात जेवढं होईल त्याच्यातच त्याला मिक्स करायचं। जर वाटलं तर पाण्याचा वापर करायचा, कांद्यालाच पाणी सुटतं त्याच्यामुळे वरून पाणी टाकायची काही गरज पडत नाही। मी आता गॅस पेटवून कढई ठेवली आहे तापवायला। आता मी याच्यात तेल टाकते। हे बघा आता तेल तापलंय मस्तपैकी छानपैकी। आता मी हे बघा हे भजीचं आहे, कांदे भजीचं। मी आता मस्तपैकी कांदा भजी करते। पावसाळ्यामध्ये खूप छान वाटतं खायला। थोडंसं ब्राऊनच करा, तरच ते कुरकुरीत लागतं जरा ब्राऊन झालं तर। हे बघा हे मस्त ब्राऊन झाले कुरकुरीत। आता आपण कांद्याची भजी प्लेटमध्ये सर्व करू। तुम्ही कांद्याची भजी सॉस बरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता। हे बघा ही माझी कांद्याची भजी तयार।
जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीत. नमस्कार.